गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येते. तर मित्रांनो आज आहे मित्रांनो तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी चाललो होतो मित्रांनो. दुपारची 2 वाजता आम्ही निघालो गरकंडे इथून मित्रांनो. आता चाललो डायरेक्ट बोंबला येटोबाशी. तर मित्रांनो एकवीरा जेव्हा आपण येतो तेव्हा ना असे दुसऱ्या दिवशी मित्रांनो आपले कमीत कमी 100 ते 150 लोक असतात आणि त्याच्यामध्ये ना 4 ते 5 असे ग्रुप मित्रांनो पाडले जातात, जेणेकरून आपली पालखी आहे ना त्या प्रत्येक जेव्हा नाश्ता येईल जेवण येईल तेव्हा ना ग्रुप आपला असते ना तेव्हा तसा मित्रांनो बदलते, जेणेकरून सर्वांना आईची सेवा करायला मित्रांनो मिळते. ह्याच्यासाठी मित्रांनो ग्रुप पाडले जातात. तर मित्रांनो आता आपण निघालो आहे आणि जी आता काय आमची वर्षाची गावातली पोरांची मित्रांनो मजा आहे ना कशी करतात ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा. आता तसाच 17 साठी किती मित्रांनो समोर दिसते ना ताई आहे. आता मित्रांनो पाऊस पडत होता भरपूर आणि त्याच्यासाठी मित्रांनो आपले जे चालेकरी होते म्हणजे वारकरी होते मित्रांनो त्यांच्यासाठी आता गरम गरम मित्रांनो चहा बनवून आहे. आता गेले ते वरती मित्रांनो दर्शन करायला आणि दर्शन करून आल्यानंतर लगेच घेतले ते मित्रांनो चहा पिऊन आणि जे गेले 3 ते 4 दिवस मित्रांनो आपल्याला वारकऱ्यांना टायमाच्या टायमाला जे वेळेच्या वेळेला मित्रांनो जेवण ना वेळेच्या अगोदर मित्रांनो आपल्याला बनवून देतात मित्रांनो. आणि मित्रांनो आणखी नाही ना मामी आहेत ती टेम्पोत बसली.
ती काढते ते म्हणजे पुढे. तर मित्रांनो आता आहे ना, म्हणजे आता आम्ही जाऊ रात्री, त्याच्या अगोदर मित्रांनो आम्हाला जेवण वेळेच्या अगोदर मित्रांनो बनवून देतात. त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद बोलतो आम्ही. आणि मित्रांनो समोर तुम्हाला दिसतंय ना, आमचा रवीन भाऊ आहे आणि गेले 4 ते 5 वर्ष मित्रांनो ते त्यांच्या याच्यावर म्हणजे अध्यक्ष पदावर आहेत मित्रांनो. आणि ते त्यांच्या पुढे कार्यामध्ये मित्रांनो आपली पालखी आहे ना वरसुलीची, ती नेहमी मित्रांनो चालू राहते. आता त्यांच्याशी आपण 2 प्रश्न करू मित्रांनो. तर मी भाऊ, पुढच्या वर्षी अशीच पालखी निघेल ना आपली? तर मित्रांनो भाऊ म्हणते आपला ह्याच्या पुढच्या वर्षी आहे ना मित्रांनो, ह्याच्यापेक्षा आपण थाटा माटात मित्रांनो पालखी आहे ना ती काढू. आणि समोर दिसते ते आपले गेले 5 वर्षापासून मित्रांनो. 5 वर्ष चालू आहे. आणि आता आम्ही आहोत कोंबड्याच्या. आता 1 किलो वस्ती आमची. आता आम्ही नंतर मग इथे 1 किलो जाणार उद्या सकाळी निघणार. मित्रांनो मगाशी आपण आलो होतो खाली पालखी घेऊन पायथ्याजवळ, आणि आता आपण आलो ते म्हणजे गाभाऱ्यात आलो मित्रांनो. आपल्या विठ्ठलाच्या मित्रांनो पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आलो. आणि आलोय ते म्हणजे बोंबल्या विठोबाचं. तर मित्रांनो तुम्हाला मगाशी बोललो आपण भर पावसात मित्रांनो पालखी घेऊन आलो. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं मित्रांनो ताईबीने भरपूर असा चहा केला आपल्या वारकऱ्यांसाठी. आणि त्याच्यानंतर आलो मित्रांनो दुसऱ्यांच्या इथं आपण पालखी दिली आणि आलो ते म्हणजे आपण बोंबल्या विठोबाचं मित्रांनो दर्शन घ्यायला. आणि माझ्यासोबत आहे ना माझे मित्र आहेत काही, त्यांना विचारू आता आपण वारीत चालताना काय वाटलं ते मित्रांनो, म्हणजे त्यांचा अनुभव आपण आता घेऊ. तर मित्रांनो आपण विचारू ते म्हणजे आपला मित्र आहे आशुतोष, त्याला आता विचारू आपण. एकदम मस्त वाटली वारी चालायला, एकदम सगळ्यांची पद्धतशीर. मित्रांनो पहिल्यांदा म्हणजे पालखीसोबत मी 5 वर्ष येतोय, पण पहिल्यांदा मी त्या बोंबल्या विठोबाच्या मंदिराजवळ आलो. आणि पहिल्यांदा म्हणजे माझे पाय जाम दुखायचे. मी बोंबल्या विठोबाच्या मंदिराजवळ कधी गेलो नव्हतो. फर्स्ट टाइम मी बोंबल्या विठोबाच्या मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं देवाचं. आता आम्ही जस्ट 21ला कार्य इथं जाऊ पायी येतात, इथून डायरेक्ट आता निघू मित्रांनो. आता आम्हाला मस्त वाटलं, जाम पाय दुखायचे पण आता पाय फ्री आहेत मित्रांनो. काय रिलॅक्स वाटतं, एकदम मजेशीर वाटतं, काही टेन्शन नाही. आता एकदम बेस्ट, पायाच्या थोडे व्यवस्थित झालेले आहेत. मस्त वाजवतो. अरे तुझ्या भाताला की नाही वाजीव तुझ्या आईला वाजीव.